ना कशा आहात सर्वजण मजेतच असताल हो की नाही. काल काय झालं बघा, वरळीमध्ये काही महिलांचं काही आंदोलन होतं आणि आंदोलनासाठी त्या महिला रस्त्यावर चालल्या होत्या. कुठेतरी त्यांचं वांबरी का काय ते मैदान होतं, तिथं त्या चालल्या होत्या वरळीच्या तिथे. तर एक महिला इतकी संतापली होती बघा ना, ती सोशल मीडियावर खूप व्हायरल होते कालपासून है ना. आणि मी पण रात्री बघितलं होतं, पण मी त्याच्याविषयी काही बोलले नाही. ती म्हणाली, गिरीश महाजन होते तिथे आणि ती त्यांना म्हणाली, गेट आउट, इथून जा तुम्ही आणि खुल्या मैदानात जाऊन तुमचा मोर्चा करा. आणि अ, 1 तासापासून तिथे ट्रॅफिक जॅम होते, म्हणजे वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. आणि ती महिला फार वैतागली होती आणि ती जोरजोरात पोलिसांना सर्वांना ती बोलत होती, व्हिडिओ काढत होती. बघा, ट्रॅफिक जाम करणं आणि होणं ही आत्ता इतकी वाईट परिस्थिती आहे ना. आणि ट्रॅफिक जाममुळं म्हातारी माणसं, लहान मुलं, कामाला जाणारी, शाळेला जाणारी, कॉलेजला जाणारी, परीक्षेला जाणारी, कुठेही जाणाऱ्या लोकांचा इतका खोळंबा होतो. काही कारण नसतं तरी त्यांना ताटकळत उभं राहावं लागतं, बसावं लागतं आणि रस्ता क्लिअर होण्याची वाट पाहावी लागते. ट्रॅफिक जॅममुळं काय काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे? एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो आणि गेलेले आहेत. त्या महिलाला खरंच माझं त्या महिलाबद्दल इतकं कौतुक आहे ना तिचं, की तिने ते किती मोठं धाडस दाखवलं. आणि तिचं तुम्ही बघा ना, हावभाव बघा, ती कोणालाच घाबरत नाही. पोलिसांना नाही घाबरते, महिलांना नाही घाबरते, कार्यकर्त्यांना नाही घाबरते, गिरीश महाजनला नाही घाबरत, कोणाला नाही घाबरत. तिची बाजू ती मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ही तिची खरी बाजू आहे आणि ती मांडण्याचा प्रयत्न करत आहे, की नाही, तुम्ही ट्रॅफिक जाम करण्याचा तुम्हाला काही हक्क नाही. आणि हे खूप कौतुकास्पद आहे. आणि ती फटाफट बोलत आहे, इंग्रजीमध्ये पण बोलती आहे ती. आणि काय काय तिच्या मनात आहे ती सगळं ती सांगती आहे, की पण ती समाजासाठी बोलते, सर्व लोकांसाठी बोलते, की तुम्ही ते ट्रॅफिक जाम करण्याचा, तुम्हाला रस्ता अडवण्याचा काहीच हे नाही. म्हणजे तुम्ही रस्ता अडवू शकत नाही कोणाचाच आणि लोकांचा खोळंबा करू शकत नाही. शेवटी गिरीश महाजनही म्हणाले, की हो, काही प्रमाणात तिथे रस्ता जाम झाला होता आणि वाहतुकीची कोंडी झाली होती. आता इथून पुढं असं होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ, असं ते काहीतरी बोलले त्यांच्या बाईटमध्ये. तर मला काय म्हणायचं, आपल्या देशामध्ये हे ना आंदोलनं म्हणजे फार मोठी ट्रॅफिक जाम, 5-6 तास मीटरच्या लांबच्या लांब रांगा आणि लोकांना त्रास. मग आमचं आंदोलन खूप यशस्वी झालं, अशा प्रकारे हावभाव आहेत सर्वांचे. तर असं करू नका, परिस्थिती बदला. आपल्या पण देशामध्ये असं चांगलं काहीतरी घडवा ना, की जिथे ट्रॅफिक जाम होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, तुमचं आंदोलन तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता. असं करा ना काहीतरी. का उठसूट रस्ताच जाम कर, उठसूट रस्ताच जाम करा. अरे काय, अशी आंदोलनं करतात का? अशा आंदोलनांनी काय होणार आहे? हां, शेवटी सामान्य लोकांना, गरिबांना त्रास होतो. आंदोलनं करायची तर तुमची ती व्यवस्थित कुठेतरी करा, चांगल्या ठिकाणी करा, किंवा तिथे लोक पण जातील, बसतील, कोणालाच त्रास होणार नाही तुमच्या आंदोलनाचा. आणि मला खरंच, मी त्या महिलेला, कोण होती काय माहिती, त्या महिलेला माझा खरंच, मी तिचं कौतुक करणार, की खरंच त्या महिलेने एवढं मोठं धाडस दाखवलं. गेट आउट म्हटली सर्वांना. काय काय बोलली बघा तुम्ही, तो व्हिडिओ व्हायरल होतोय कालपासून. सर्व लोकांनी पाहिलेलं आहे, तुम्ही पण पाहू शकता. सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर काहीच असं लपत नाही. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, माहिती आहे. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला ना, तर चांगल्याला चांगलेच लोक भेटतात आणि वाईटाला वाईट लोक आहेत. म्हणजे वाईटाला पण वाईट म्हणणारे आहेत आणि चांगल्याला पण चांगले म्हणणारे आहेत, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं सोशल मीडिया हल्लीच्या काळात फार मोठं एक हे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. आणि ती महिला घरोघरी गेलेली आहे आज. ती प्रत्येक घरात, ज्याच्याकडे मोबाईल आहे आणि ज्याच्याकडे यूट्यूब आहे किंवा बातम्यांचं आहे, सर्व त्याच्यावर दाखवलं जाते. आणि ती महिला तिचा संताप व्यक्त करण्यासाठी खाली उतरली आणि ती फाट 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 बोलत होती सर्वांना, की तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, तुम्हाला असं करण्याचा काही अधिकार नाही आहे, काही नाही आहे. आणि मला तिचं खूप कौतुक वाटलं. मी प्रत्येक ओळीला म्हणते, की मला तिचं कौतुक वाटलं, कारण धाडस
हो की नाही? तर असं प्रत्येक आजकालच्या तरुण मुलांनी मुलींनी धाडस दाखवलं पाहिजे. जिथं चूक आहे तिथं चूकच बोललं पाहिजे आणि जिथं खरं आहे तिथं खरंच बोललं पाहिजे. एवढं मात्र खरं. आणि हेच तर खरं सत्य आहे ना आणि हेच तर खरं मोठं अ, हे आहे म्हणजे माणूस मनाचं एक माणुसकी आहे. जिथं खरं आहे तिथं खरंच आणि जिथं खोटं आहे तिथं खोटं बोलायला पाहिजे. म्हणजे खोटं आहे बाबा हे आणि हे खरं आहे आणि ह्याच्यामुळे लोकांना असा त्रास होतोय. खूप चांगलं, खूप छान. मला खूप अभिमान वाटला आणि खूप कौतुक पण वाटलं आणि अशा महिला, अशा मुली पुढं आल्याच पाहिजेत. माहिती आहे का?